आयुष्याच्या संध्याकाळीही उत्साहाचं पहाट प्रकाशमान होते। जिथं तरुणाईला उत्सव साजरा करण्याचं वेड असतं, तिथं ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिलं उत्साहाला वयाचं बंधन नसतं। पिंपरी चिंचवडच्या विकासनगर परिसरात रविवारी सकाळी वातावरण वेगळंच होतं। ज्येष्ठ नागरिक संघ विकासनगर यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमानं संपूर्ण सभागृह जल्लोषानं दणाणून गेलं। साप्ताहिक सभेसोबतच या विशेष दिवशी महिला सभासदांनी रंगतदार सादरीकरण करून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवलं, तर काही सभासदांनी मराठी आणि हिंदी गाणी गाऊन उपस्थितांकडून टाळ्यांचा वर्षाव मिळवला। मंचावर रवींद्र कदम आणि राजाभाऊ महाले यांनी सादर केलेली कृष्ण सुदामा भेट ही भावस्पर्शी नाटिका कार्यक्रमाचा आत्मा ठरली। श्रोत्यांनी अक्षरशः हॉल डोक्यावर घेतला। या कार्यक्रमाचं आयोजन संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे तसेच रवी कुलकर्णी, महादेव चौधरी, कैलास येवले आणि पी.व्ही. आर्या यांनी मनापासून केले। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली। दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तरस पिंपरी चिंचवड शहर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी संघात साऊंड सिस्टीम भेट दिली आणि त्याच कार्यक्रमात तिचं उद्घाटनही पार पडलं। एक ज्येष्ठ सदस्यानं भावनिक शब्दात सांगितलं, आम्ही वयस्कर आहोत हे खरंय, पण मन अजूनही तरुण आहे। आजचा कार्यक्रम आम्हाला पुन्हा एकदा जगायला शिकवून गेला। हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, हा होता जीवनाचा उत्सव, जिथं वयाच्या पलीकडे जाऊन माणसं आनंदात जगणं शिकवतात, जिथं समाजाला दाखवतात खरी दिवाळी तीच जी मनात उजळते। वय वाढतं पण मन जिवंत ठेवलं तर प्रत्येक दिवस दिवाळी पहाट ठरतो। अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।